कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा, आज खूप भारी प्रॅक्टिस झाली तुमची। मला माहितीये तुम्ही जिंकणार आहे। हा मग दादा कसला भारी खेळतो। दादा, तू पहिल्यापासून जर कबड्डी खेळत असतास ना तर आतापर्यंत ना भारतीय कबड्डी टीमचा कॅप्टन झाला असतास बघ। खरंच दादा, तू आधीपासूनच कबड्डी खेळायला पाहिजे होतीस बघ। दादा दादा, अरे काय झालं? काय नाही, तुम्ही झोपा। सूर्या, ए सूर्या, अहो तात्या, इकडे हळू। मला लय आनंद झालाय बघ, लय आनंद झालाय। तू कबड्डीची टीम उतरवलीस, तू कॅप्टन आहेस। मला लय आनंद झालाय बघ। ती गावची मेन टीम नाही ना, त्याच्या बदल्यात आम्हीच खेळणार आहे। तुम्हाला माहित आहे का, ह्या गावात पहिली कबड्डी कोणी सुरू केली? मी। काय? मी। खरंच दादा? या गावाला पहिली ढाल कबड्डीची मी आणून दिली या पट्ट्यानं। दरवर्षी गावातनं माझी मिरवणूक निघायची, लांब लांब लोक याची माझा खेळ बघाय। आता माझा लोक खेळणार आहे, लांब लांब माणसं येणार याचा खेळ बघाय। मला लय आनंद झालाय सूर्या, लय आनंद झालाय बघ। तुझ्या घरात जगताप घराण्याचा रगात खेळतोय बघ। ती परंपरा पाळायची बघ, जिंकूनच याचं। हा, पण मग तात्यात तुम्ही दादाला लहानपणापासूनच का नाही कबड्डी खेळायला पाठवलं? हो पाठवणार, तुमची आई निघून गेली आणि मी स्वतःला चार भीतीत कोंडून घेतलं। तुमची सगळी जबाबदारी ह्यानं घेतली। वयानं लहान होता, पण परिस्थितीनं जबाबदारीनं लय मोठा केला त्याला। बाकीची मग पोरं मैदानात हुंदडत असताना ह्यो काम करायचा तुमच्यासाठी। दिवसभर दुकानात राबायचा आणि रातचा घरी येऊन समधी घरातली कामं करायचा। जबाबदारीने ह्याच्या हातातलं समज हिरवून घेतलं। तो केव्हा खेळणार? ह्याच्या आयुष्याचाच खेळ झालाय। सूर्या, आता देव तुला ती सुख देतोय, ते घे पोरा आणि तुझ्या मनासारखा जग। तात्या, मी जगतोय मनासारखं, तुम्ही चला जीवन। नाही नाही सूर्या, तुझ्या रक्तात कबड्डी आहे, तू जिंकलाच पाहिजे। या शंकर जगतापचा पोरगा जिंकला पाहिजे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।